नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम टू MPSC वाला. विद्यार्थी मित्रांनो, यंदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आलेली सर्वात मोठी सूचना किंवा सर्वात मोठं जे आपण म्हणतो एक भविष्याची एक अंदाजपत्रक त्यांनी सादर केलेलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सर्व परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक म्हणजे पुढच्या वर्षीची पुढच्या वर्षी राज्यसेवेपासून तर कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतरही जेवढेही परीक्षा आयोगाकडून घेण्यात येतात तर त्या सर्व एक्झामचं किंवा सर्व परीक्षेचं एक अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे. अंदाजित यासाठी म्हणण्यात आलेलं आहे कारण यामध्ये वेळेवर बदल होऊ शकतो आणि नेहमी बदल होतातच. तरी पण सध्या जर तुम्हाला परीक्षेची तयारी करायची आहे तर एक नियोजन, वेळेचं नियोजन किंवा तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला टेंटेटिव्हली किती दिवस राहिलेले आहे, किती महिने राहिलेले आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमची प्लॅनिंग करणं फार आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा वेळ मॅनेज करणं आवश्यक आहे, विशेष करून ते विद्यार्थी जे फायनल इयरमध्ये आहे किंवा फायनल सेमिस्टरमध्ये आहे आणि पुढच्या वर्षी परीक्षा देण्यासाठी फारच जास्त उत्सुक आहे. त्या लोकांना टाइम मॅनेजमेंट, बिकॉज टाइम इज द क्रिटिकल फॅक्टर इयर. तुम्ही बघू शकता, जर आपण आयोगाच्या वेबसाईटवर गेलं mpsc.gov.in तर या MPSC आपल्या आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला स्पष्टपणे एक हे दिसाले तुम्हाला म्हणजे टेंटेटिव्ह स्केड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणून तुम्हाला दिसेल. याच्यावर क्लिक केलं तर आपल्याला हे PDF ओपन होईल आणि यामध्ये स्पष्टपणे लिहून आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक सन 2026. एवढं तर कन्फर्म आहे 2026. यामध्ये सर्वात पहिले संवर्ग, एकूण 35 संवर्ग आहे. यात तुम्ही बघू शकता सर्वात मोठी परीक्षा म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 28 सप्टेंबरला व्हायला पाहिजे होती, परंतु ती 28 सप्टेंबरपासून पोस्टपोन होऊन 9 नोव्हेंबरला ढकलण्यात आली. 9 नोव्हेंबरला आणि मग आता 9 नोव्हेंबरला दिवाळीनंतर जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल. तर या राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मॉडेलवर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिल्यांदा परीक्षा होणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर ती राज्यसेवा मुख्य परीक्षा म्हणजे या 9 नोव्हेंबर 2025च्या पूर्व परीक्षेची मुख्य परीक्षा ती 2025. एकूण 35 संवर्ग आहे. वर्णनात्मक स्पष्टपणे लिहिलं बघा, वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. तर याची डेट आलेली आहे मुख्य परीक्षेची डेट 29 मार्चला सुरू होणार, 29 मार्च 2026ला. आणि 29 मार्चला पहिला पेपर त्यांनी भाषा पेपर 1 मराठी, भाषा पेपर 2 इंग्लिश कंपल्सरी आणि त्यानंतर 5 तारखेपासून सुरुवात आहे एक्झामची 5 एप्रिलला. तर निबंध पेपर 3 आणि त्यानंतर मग डायरेक्ट 18 एप्रिलला सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2 सकाळ दुपार. त्यानंतर 19 तारखेला सामान्य अध्ययन 3 म्हणजे GS पेपर 3, दुपारला सामान्य अध्ययन 4 म्हणजे GS पेपर 4. त्यानंतर पुन्हा 5-6 दिवसाचा गॅप आहे, 7 दिवसाचा. आणि दिनांक 26 एप्रिलला तुमचे ऑप्शनल पेपर वैकल्पिक विषय पेपर 8 म्हणजे तुमचा PSIR, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हिस्ट्री, जॉग्राफी, सोशिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी जे काही तुमचे ऑप्शनल विषय असेल तर ते 26 तारखेला. आणि सरते शेवटी 5 मे 2026ला यामध्ये जी दुसरी परीक्षा आहे राज्यसेवा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा. कारण पूर्व परीक्षा तर ऑब्वियस आहे सगळ्यांची कॉमन होणार, परंतु पूर्व परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर राज्यसेवेचे विद्यार्थी वेगळे होतील आणि वनसेवेचे विद्यार्थी वेगळे होतील. तर महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025 यामध्ये सहाय्यक वन संरक्षक गट अ, असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ACF क्लास 1 आणि वनक्षेत्रपाल कट ब राऊंड ऑफिसर यांची सुद्धा पारंपरिक वर्णनात्मक जी परीक्षा आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. यामध्ये दिनांक 5 मे तुमची मुख्य परीक्षा आहे 5 मे. आणि तुमचा पण टाइम टेबल देण्यात आलेला आहे फॉरेस्ट एक्झामसाठी की 5 मेला सकाळी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि दुपारी ॲग्रिकल्चर म्हणजे ॲनिमल अँड AD म्हणजे याला म्हणतो आपण कृषी आणि पशुसंवर्धन. कृषी आणि पशुसंवर्धन. आणि लगेच 6 मेला सकाळी वनस्पतीशास्त्र आणि दुपारी प्राणीशास्त्र. अशा प्रकारे हा टेंटेटिव्ह टाइम टेबलमध्ये पहिल्या 2 मोठ्या परीक्षांची तारीख देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये पुन्हा म्हणजे जी वनसेवा मुख्य परीक्षा आहे यात सहाय्यक वनसंरक्षक गट अ पारंपरिक वर्णनात्मक स्वरूप जे दिलेलं आहे 7 मेला. तर 7 मेला गणित आणि दुपारी सांख्यिकी. तर या प्रकारे तुमची 8 मेला सकाळी भूशास्त्र आणि दुपारी वनशास्त्र. 9 मेला रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र. या प्रकारे तुमचं सगळं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. ऑब्वियस आहे म्हणजे MPSCच्या वेबसाईटवर गेल्यानंतर जर तुम्ही ही PDF डाउनलोड केली तर तुम्हाला सगळं टाइम टेबल एक टेंटेटिव्ह अंदाजित वेळापत्रक दिलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला हे बघा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ स्थापत्य, सहायक अभियंता असिस्टंट इंजिनियर पुन्हा क्लास 1 सिव्हिल, सहायक अभियंता गट ब सिव्हिल श्रेणी 2
आणि याशिवाय कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब आणि कृषी अधिकारी गट ब यांची सुद्धा पारंपरिक आणि वर्णनात्मक तारीख तुम्हाला दिलेली आहे 16 मे 2026. ओके, 16 मे 2026 ही तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, समोर पुन्हा जर कोणकोणत्या परीक्षेच्या, तर ह्या बघू शकता तुम्ही आता, ज्या सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षेची नाही का अट्रॅक्शन आहे आणि सध्या राज्यसेवा वर्णनात्मक बनल्यामुळे, डिस्क्रिप्टिव्ह बनल्यामुळे ज्या परीक्षा वगैरे ज्या परीक्षेचं सर्वात जास्त गर्दी वाढलेली आहे विद्यार्थ्यांची, ती म्हणजे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, म्हणजे आपण म्हणतो कंबाईन ग्रुप बी नॉन गॅझेटेड. तर त्याची नाही का मुख्य परीक्षा 2025, कारण 21 डिसेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे यावर्षी 21 डिसेंबरला. आणि मुख्य परीक्षा 2025 सहाय्यक कक्ष अधिकारी ASO, राज्य कर निरीक्षक STI, पोलीस उपनिरीक्षक PSI आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक, ज्याच्या सर्वात कमी जागा असतात कारण ती पोस्ट तशी आहे. तर याचा जो पॅटर्न आहे तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे याचा पॅटर्न तोच आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, MCQ पॅटर्न, एक क्वेश्चन आणि 4 त्याच्या नाका ऑप्शन. तर यामध्ये परीक्षेचा दिनांक आणि अंदाजित महिना, पूर्व परीक्षा जी आहे तर तो ब्लँक ठेवलेला आहे त्यांनी. आणि नका मुख्य परीक्षेची तारीख मात्र 17 मे दिलेली आहे, 17 मे. ठीक आहे, 17 मे 2026. आणि निकालाचा अंदाजित महिना सप्टेंबर 2026 सांगितलेला आहे. तर मे महिन्यात तुमची नाही का मुख्य परीक्षा होईल 17 मे, आणि त्यानंतर जून जुलै 2 महिने गेल्यानंतर जून जुलै ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यात तुमचा निकाल येईल. ग्रुप बीच्या मुख्य परीक्षा जी साधारणतः 21 डिसेंबरला पूर्व परीक्षा होत आहे, त्याची मुख्य परीक्षा 17 मेला सांगण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जी दुसरी नाही का ही आहे, उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, लिपिक आहे की नाही, लिपिक आणि लिपिक टंकलेखन, या सगळ्या पोस्टसाठी 6 ऑक्टोबर 2025ची जी परीक्षा सांगण्यात आलेली आहे. तर यामध्ये 4 जानेवारी ही नाही का मुख्य परीक्षा, 4 जानेवारी 2026. आणि नाही का मार्च 2026ला याचा फायनल अंतिम नाही का निकाल देण्याची नाही का त्यांनी इथे अंदाजित नाही का घोषणा केलेली आहे. याशिवाय उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, तर याची पूर्व परीक्षेची टेंटेटिव्ह डेट त्यांनी सांगितली नाही, आणि मुख्य परीक्षेची सुद्धा डेट त्यांनी अजून सांगितलेली नाही आहे. याच्यामध्ये मुख्य परीक्षेची डेट त्यांनी 7 जून सांगितलेली आहे आणि सप्टेंबर 2026 मध्ये त्याचा निकाल सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे ज्या महत्वाच्या नाही का म्हणजे ज्या महत्वाच्या डेट्स आहे त्या आता डिक्लेअर केलेल्या आहे आयोगाने. तर यात म्हणजे ज्या परीक्षा आता 9 नोव्हेंबरला, 21 डिसेंबरला आणि एक परीक्षा नाही का जानेवारीला पण होईल पुढच्या वर्षी, या सगळ्या ग्रुप बी ग्रुप सीच्या ज्या एक्झाम आहे, या ग्रुप सीच्या नाही का सगळ्या मुख्य परीक्षेचा अंदाजित नाही का टाइम टेबल तर आलेला अंदाजित. ओके, तुम्ही जर बघसाल तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा याच्यावर आपण बघितलं होतं, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा. यानंतर आपण ना का याच्यावर सुद्धा अजून बघितलं होतं तर महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, या व्यतिरिक्त महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, यासोबत महाराष्ट्राची नाही का महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा, आणि शेवटी सर्वात पहिला जो पॉईंट बघितला होता आपण तो म्हणजे महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा. तर या सगळा जो टाइम टेबल आहे हा साधारणतः मुख्य परीक्षेबाबत आहे, कारण या संबंधित सर्व पूर्व परीक्षा या लवकरच पार पाडणार आहे. याची सुरुवात 9 नोव्हेंबर पासून तर होईल. 9 नोव्हेंबर पासून ती होणार आहे. आणि अशा प्रकारे या आणि बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 सुद्धा त्यांनी नका म्हणजे हा जो टाइम टेबल आहे तो टाइम टेबल सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 म्हणजे पुढच्या वर्षी ज्याची पूर्व परीक्षा होईल आणि ज्याची मुख्य परीक्षेचे टाइम टेबल सुद्धा 3 ऑक्टोबर 2026 सांगितलं, मुख्य परीक्षा 3 ऑक्टोबर 2026. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो आपण नका सगळा हे बघत आहे म्हणजे टाइम टेबल, तर हा जो टाइम टेबल आहे हा सगळा अंदाजित टाइम टेबल अंदाजित ज्याला म्हणतात. तर यामध्ये नका तुम्ही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे पुढच्या वर्षी 2026ची जी राज्यसेवा परीक्षा त्याची तारीख 31 मे सांगितलेली आहे. तर पुढच्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा 31 मे 2026, आणि त्याची मुख्य परीक्षा जी आहे ती सांगितलेली आहे 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार, 3 ऑक्टोबर. तर ती साधारणतः जवळपास 24-15 ती चाललेली आहे 24 ऑक्टोबरपर्यंत. 24 ऑक्टोबर चालणार. तर 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर म्हणजे 20 दिवस मुख्य परीक्षेला डेडिकेट करण्यात येत आहे, कारण एक्झामचं स्वरूप तसं आहे. 4 GSचे पेपर, एक मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी पेपर लँग्वेजचा, त्यानंतर 2 ऑप्शनलचे म्हणजे एकाच ऑप्शनलचे 2 पेपर, पार्ट 1 पार्ट 2 किंवा पेपर 1 पेपर 2, आणि SAI आणि 4 GS आहे. तर एवढा सगळ्यासाठी 20-21 दिवस साहजिक आहे, लक्षात घ्या एव्हरीवन.
तर आणि त्यानंतर ओके, त्यानंतर नाही का मग तुम्हाला ह्या सहाय्यक अभियांत्रिकी गट ब आणि त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत गट ब यांच्या सुद्धा डेट्स आलेल्या आहे. तर एक ते सांगण्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो की टाइम टेबल टाइम टेबल तुम्हाला पूर्णपणे दिलेला आहे. टाइम टेबल फक्त तुम्हाला एवढं करणं आहे की विद्यार्थी मित्रांनो, हा टाइम टेबल तुम्ही इथे दाखवतोय, परंतु या टाइम टेबलमधून सुद्धा एवढ्या सेशनमधून अनेकांना त्या डेट्स वगैरे समजणार नाही. आणि त्याचा सर्वात बेस्ट वे कोणती आहे तर mpsc.gov.in या वेबसाईटवर जा. mpsc.gov.in आणि लेटेस्ट अपडेटमध्ये टेंटेटिव्ह टाइम टेबल और टेंटेटिव्ह स्केड्यूल ऑफ 2026 यावर क्लिक करून हे PDF आणा आणि या PDFची कृपया करून हार्ड कॉपी करा. कृपया करून हार्ड कॉपी काढा आणि ही हार्ड कॉपी काढून नका त्यामध्ये बघा की तुम्हाला कोणकोणत्या परीक्षा तुमच्या टार्गेटेड एक्झाम आहे आणि त्याची पूर्वपरीक्षा अंदाजित केव्हा आहे आणि मुख्य परीक्षा अंदाजित केव्हा आहे आणि त्या वेळेत म्हणजे आजपासून त्याला किती वेळ राहिलेला आहे, आजपासून तुम्हाला किती दिवस उपलब्ध होणार आहे आणि त्यानुसार मात्र मग नका आपला टाइम मॅनेजमेंट करा. कारण काय आहे, अभ्यास करण्याचा जोश आणि होश जेवढा मोठा असतो तेवढीच नाही का घाई गडबड म्हणजे अभ्यास करण्याची असते. या सगळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांमध्ये ही सर्वात मोठी चूक घडते की हे पुस्तकं घेण्याची घाई करतात, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची घाई करतात, आता ही जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे ही बघण्याची घाई करतील आणि याचं PDF वगैरे सुद्धा आणतील. पण यानुसार आता समोरची जी परीक्षा आहे, जसं आता राज्यसेवेची परीक्षा आज म्हणजे ऑक्टोबर महिना सुरू आहे आणि 31 मे म्हणजे साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 6 महिने आहे तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी आणि मग ऑक्टोबर महिन्यामध्ये ना जी आहे ती मुख्य परीक्षा होणार आहे. तर मग या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अनुक्रमे 6 आणि 9 महिन्याचा कालावधी आहे. तर या 6 ते 9 महिन्याचा जो कालावधीचा आहे याचा टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, प्रत्येक दिवशी दररोज किती तास अभ्यास करावा लागेल आणि नका लाईव्ह क्लासेसला किती टाइम द्यावा लागेल, नोट्स काढण्यासाठी किती टाइम द्यावा लागेल, कोणत्या विषयाला पहिले पूर्ण करावं लागेल, पहिले पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा की मुख्य परीक्षेचा, याला म्हणतात प्लॅनिंग आणि याला म्हणतात मॅनेजमेंट. तर थँक गॉड तुम्हाला आयोगाने टाइम टेबल प्रोव्हाइड केलेला आहे आणि या आयोगाच्या टाइम टेबलवरून तुम्ही तुमची रूपरेखा, तुमची प्लॅनिंग, तुमचं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट ठरवा. ज्याच्याजवळ टाइम मॅनेजमेंट नाही त्याची हुशारी काही कामाची नाही. पुन्हा रिपीट करतो, ज्या विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणींजवळ टाइम मॅनेजमेंट नाही त्याची हुशारी काहीच कामाची नाही. भलेही तो इंजिनिअरिंगमधला, ॲग्रिकल्चरमधला, BA BSc BCom मधला गोल्ड मेडलिस्ट किती मोठा टॉपर असो, त्याच्या अभ्यासाला काहीच अर्थ नाही. जर त्याला टाइम टेबल माहीत आहे, एक्झामची टेंटेटिव्ह डेट आलेली आहे, ही डेट प्रीपोन तर होणार नाही, डेफिनेटली पोस्टपोन होऊ शकते पण प्रीपोन होणार नाही. तर या हिशोबाने किंवा या अनुषंगाने जो व्यक्ती अभ्यास करणार नाही, टाइम मॅनेजमेंट करणार नाही आणि आतापासून तो टाइम टेबल तयार करून ठेवणार नाही, त्याचा रिझल्ट येणार नाही, हे लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो सांगतो, तुम्हाला करायचं काय तुम्हाला करायचं काय आहे, जर तुम्हाला तुमच्या ऑन युअर ओन तुम्हाला हे बघायचं आहे तर सिम्पली बघा. गुगल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपवर MPSC टाईप करा. MPSC टाईप केल्यानंतर MPSC टाईप केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी पहिली वेबसाईट आहे mpsc.gov.in mpsc.gov.in यामध्ये MPSC वर क्लिक करा आणि MPSC वर क्लिक केल्यानंतर जो पहिला नाही का तुम्हाला हे दिसत आहे लेटेस्ट अपडेट नावाचा, या लेटेस्ट अपडेटच्या व्ह्यू ऑलवर क्लिक करा. व्ह्यू ऑलवर मग तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट 1, ॲडव्हर्टिजमेंट 2 आणि सिरियल नंबरवर ॲडव्हर्टिजमेंट नंबर 3 आहे. सिरियल नंबर ॲडव्हर्टिजमेंट नंबर 3 यानुसार टेंटेटिव्ह स्केड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला क्लिक करा आणि मग टेंटेटिव्ह एक्झामिनेशन टेंटेटिव्ह याच्यावर आणि यामध्ये मग हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक सन 2026 याला स्वतःहून बघण्याचा प्रयत्न करा. मी वरचेवर तुम्हाला माहिती दिलेली आहे, जसं की यावर्षीची जी पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला होत आहे, 9 नोव्हेंबरला त्याची मुख्य परीक्षा आहे. त्या मुख्य परीक्षेचा जो टाइम टेबल आहे तो देण्यात आलेला आहे. 29 मार्च पासून सुरुवात होत आहे ती, 29 मार्च पासून तर साधारणतः ती चाललेली आहे म्हणजे 26 एप्रिलपर्यंत. 29 मार्च ते 26 एप्रिल म्हणजे विचार करा 20 ते 25 दिवसाचा डेडिकेटेड टाइम दिलेला आहे मुख्य परीक्षेला. तर किती महत्त्व आहे त्या परीक्षेला. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टार्गेटेड एक्झामची सगळ्या डेट बघू शकता आणि प्रत्येकाने हार्ड कॉपी काढा, ही माझी नम्र विनंती आहे. हार्ड कॉपी मोबाईलमध्ये ती कॉपी ठेवून नका, त्याला एनलार्ज करून हे करून बघू नका. हार्ड कॉपी काढा, काही नाही जास्तीत जास्त तुमचे 50-60 रुपये जातील 5-6 पेजेस, पण माझी नम्र विनंती आहे हार्ड कॉपी काढा आणि ती हार्ड कॉपी आपल्या लेटर पॅडवर किंवा भिंतीवर चिपकून ठेवा. म्हणजे दररोज उठता बसता तुम्हाला तुमची एक्झामची डेट दिसेल, त्यानुसार तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता येईल. तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.